कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। अलिबाग तालुक्यातील मुश्रेतमध्ये सशस्त्र दरोड्याचा थरार, 20 लाखांचा मुद्देमाल लंपास, चिमुरड्याला शस्त्राचा धाक दाखवला। अलिबाग पोलिसांकडून तपास सुरू। नारायण राणेंचे निवृत्तीचे संकेत, राणेंच्या विधानानं मोठी खळबळ, मुलांच्या हाती राजकीय धुरा, नीलम राणे झाल्या भाऊक। रत्नागिरी जिल्हास्तरीय लोकशाही दिन, प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा, अपर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला कडक निर्देश। 7 नवीन तक्रार अर्ज दाखल, जनतेच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करा। आणि अक्षया नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड, यशोधन पतसंस्थेकडून विशेष सत्कार सोहळा। अलिबागच्या विकासाचा नवा संकल्प, सहकार आणि प्रशासनाचा उत्तम समन्वय। पाहुयात सविस्तर वृत्त। अलिबाग तालुक्यातील मुश्रेत येथे कुकुचकू कंपनीचे मालक दिलीप पात्रे यांच्या बंगल्यावर 9 दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केला। शनिवारी मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरलेल्या दरोडेखोरांनी पात्रे कुटुंबाच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याची धमकी दिली। अत्यंत क्रूरपणे घरातील लहान मुलाला शस्त्राचा धाक दाखवून घराबाहेर ओलीस ठेवले होते। या झटापटीत माधवी पात्रे जखमी झाले असून दरोडेखोरांनी तब्बल 20 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासाचे आदेश दिलेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक 4चाकी आणि दुचाकी संशयास्पदरित्या वावरताना दिसून आली आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून उर्वरित आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण अलिबाग परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। रायगड पोलीस लवकरच या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड करतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। तिथून गेले आणि तिथे ग्रिलचा तो लॉक तोडला आणि मग आजीच्या रूममध्ये गेले। त्या रूममध्ये जाऊन मग तिथचे कपाटे खोलले, तिथे त्यांना काय भेटलं नाही म्हणून दादाच्या रूममध्ये गेले वर। तिथून दादाला घेतलं, खाली आणलं आणि बोलले की इथे तू कॅश वगैरे कुठे ते सांगा। मग दाखवलं की इथे आहे। मग तिथे त्यांना काही भेटलं नाही म्हणून मग त्यांनी विचारलं आईबाबांची रूम कुठे, मग तो बोलला वर आहे। तर मग ते तिथे गेले, आईबाबांना बाबांच्या अंगावर बसलं एक जण। मग बाबांनी त्याला असं हातापायी करायचं, सोडवायचं केलं। मग त्या बाबांवर आणखीन 2 जण येऊन बसले। मग ते थांबले। मग बाबांना बांधलं, आईला पण बांधलं। मग आईला बोलले की ते कपाटाची चावी द्या। मग आईने कपाटाची चावी वगैरे दिली आणि मग तिकडचं सगळं काढलं आणि एक ड्रॉवर होता त्याच्यामध्ये सोनं वगैरे होतं ते तोडला। त्याच्यातलं सोनं पैसे सगळे काढले आणि मग जात होते। तेव्हा मग तिथे पहिले बाबांना फोन केला की तुमचा मुलगा आमच्या कब्जात आहे, पहिले आम्हाला तुमच्याकडे जेवढं पण असेल ते द्या। मग त्यांनी दिलं आणि सुरी वगैरे दाखवली बाबांना, बाबांच्या मानेवर ठेवलेली आणि दादाच्या पण मानेवर ठेवलेली। आईकडनं चावी वगैरे घेऊन सगळं घेतलं, खाली आले। परत आजी आजोबांच्या रूममध्ये परत एकदा चेक केलं, सगळ्यांचे फोन घेतले, घड्याळ घेतलं आणि सगळ्या रूम्स उपसल्या। आणि मग त्यांनी घड्याळ घेतलं, त्यातले 2 घड्याळ भेटले घरीच राहिलेले आणि 2 फोन पण घरी राहिलेले। 2 फोन अजून भेटलेले नाही आहेत आणि एक घड्याळ पण नाही भेटले। आणि मग ते गेले। त्याच्यानंतर मग तिथून गाडी दिसली आईला, आईच्या पायाला वायरनी बांधलेला। त्याच्यानंतर तिथून ती गाडी गेली तेव्हा आईने मागचा भाग बघितला आणि आजीने पण गाडी बघितली थोडीशी। मी झोपलेली आणि मग ते जाताना म्हटले बाबांना की तुमची मुलगी झोपली आहे, तिला आम्ही काही हलवलं नाही, तिला नाही आम्ही काहीच नाही केलं। आणि त्याच्यानंतर ते गेल्यानंतर दादाने मला उठवलं आणि त्याच्या आधी आईबाबांना हे पण म्हटले की तुम्हाला सुपारी आणली आहे, आम्हाला सुपारी आली आहे की तुम्हा सगळ्यांना जाळून टाकायचं। आणि आणि आजोबांवर पेट्रोल पण टाकलेलं। सिंधुदुर्गाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीबाबत अत्यंत महत्त्वाचे आणि सूचक वक्तव्य केले आहे। रविवारी सिंधुदुर्गात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भविष्यातील वाटचालीचे स्पष्ट संकेत दिलेत। आयुष्यात कधीतरी थांबायला हवं, कायम काम करत राहणं शक्य नसतं।
शेवटी हे शरीर आहे त्यांचे दोन्ही चिरंजीव निलेश आणि नितेश राणे आता राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले, त्यामुळे आता आपण व्यवसायाकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय. नारायण राणे यांच्या या अनपेक्षित विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे भाषण ऐकताना त्यांच्या पत्नी नीलम राणे अत्यंत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यापुढे राणे कुटुंबियात कोणताही अंतर्गत संघर्ष दिसणार नसल्याचं त्यांनी आवर्जून स्पष्ट केलंय. या विधानामुळे कोकणच्या राजकारणात आता नवी दिशा मिळणार हे निश्चित झालंय. काय करू मी, काळजी लागली तर मी काय करू, आता डॉक्टरकडे जाऊया आपण. नाही काहीतरी थांबायला पाहिजे बाबा. असं नाही आहे की काम करत राहावं, शेवटी शरीर आहे ना, माणसाला वाटतं काहीतरी थांबायला पाहिजे. आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे. रायगडमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत. या धक्कादायक विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी आपली महत्त्वाची प्रतिक्रिया नोंदवली आहे. नारायण राणे यांचे कोकणाच्या सर्वांगीण विकासात आणि प्रगतीत अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी केवळ राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या संसदेत देखील आपली वेगळी छाप पाडत उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचं तटकरे म्हटलेत. राणेंनी अशा पद्धतीनं निवृत्तीचे संकेत देणे योग्य वाटत नाही. कदाचित आपली दोन्ही मुले राजकारणात सक्रिय असल्याने त्यांना अधिक वाव मिळावा या उद्देशानेच त्यांनी हे संकेत दिले असावेत अशी शक्यता तटकरे यांनी यावेळी बोलताना वर्तवली आहे. नारायणराव राणे राज्याचे एक महत्त्वाचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रभावी कामगिरी राहिली. वेगवेगळ्या मंत्रिपदाचा कारभार करत असताना कोकणाच्या विकासासाठी त्यांचं योगदान मोठं आहेच. संसदेमध्ये सुद्धा त्यांची कामगिरी आहे. 5 वर्ष ते देशाच्या मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत होते. त्यांनी निवृत्तीचे संकेत का दिलेत मला माहीत नाही. कदाचित नितेश आणि निलेश 2 वेगवेगळ्या राजकीय पक्षात असतील, पण ते अनेक ठिकाणी अनेक कुटुंबामध्ये देशभरामध्ये घडत असतं. त्यामुळे राणेसाहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने निवृत्तीचे संकेत देणं हे राज्याच्या किंवा कोकणाच्या विकासाच्या हिताच्या दृष्टीकोनातून योग्य आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही. माझे आणि नारायण राणे साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. पण मी स्वतः नारायण राणे साहेबांचा जो पण बोलेन, नितेश निलेश या दोन्ही यांच्या जो माझे संबंध आहेत मी त्यांच्याजवळही बोलेन. मुरुड महोत्सवात खासदार सुनील तटकरे यांनी मेहू डॉन गाण्यावर केलेला डान्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चा ठरतोय. मात्र यावरून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर जोरदार टोलेबाजी केली आहे. अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे आयोजित आढावा बैठकीत बोलताना रायगड जिल्ह्यात आमची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही सर्व शक्ती एकत्र केल्यास आगामी निवडणुकीत आम्ही 30चा आकडा नक्कीच पार करू. खरा डॉन कोण आहे हे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सर्वांना स्पष्ट होईल असा सणसणीत इशारा त्यांनी सुनील तटकरेंना दिला आहे. या बैठकीत जिल्हाप्रमुख राजा केणी आणि ज्येष्ठ नेते दिलीप भोईर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. विशेष म्हणजे याच सभेत आंबेपूर मतदारसंघातून रसिका केणी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये आतापासूनच राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सगळ्यांना माहिती आहे की मध्यंतरी अधिवेशनाच्या काळामध्ये एक फोटो व्हायरल झाले की महेंद्रकडे एवढे पैसे आहेत, ती गट्टी दाखवली, माझा फोटो दाखवला, अगदी मार करून दाखवला, पत्रकारांचा वाजवला सगळ्या बाबतीमध्ये. पण मी ठाम सांगितलं अंशतः जरी सत्यता असेल तरी पदत्याग करेल. आता एक काय करायची वेळ आली ती कशात बदनाम होते. मध्यंतरी श्रीवर्धन नगरपंचायतीचे नगरपालिका निकाल लागला, तिथे आमचाच आम्ही त्याला संमती तेच आहे, मसळा आमच्याकडे आलेला आहे. मग जिल्ह्याचा डॉन कोण आहे, स्वतःला काहीतरी म्हणून घेणं आणि लोकांसमोर वेगळी भूमिका मांडणं. आणि म्हणून मग आम्ही भाषणामध्ये सांगितलं की ते डॉन असतील तर मैं डॉन आहे, असंच आहे ना. त्यामुळे ही भूमिका पुढे चालू राहील. रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. या प्रकरणावरून आता राजकीय पडसाद उमटू लागले असून आमदार महेंद्र दळवी यांनी आपली भूमिका उघडपणे मांडली आहे. असं आहे की काळोखे आमचा अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता होता. अनेक वर्ष पक्षाबरोबर प्रामाणिक काम केलं कार्यकर्ता, आणि अशा पद्धतीने निवडून हत्या होणं हे काय शोभनीय राजकारणात. ज्यांच्यावर आक्षेपार्ह आरोप झालेत, आता त्यातले काही आरोपी ट्रेस आउट झालेत, पकडले गेलेत, त्यांची हळूहळू माहिती पुढे येते.
हा कदाचित गेम प्लॅन नाही ना अगोदरचा, तर याचं षडयंत्र अगोदर कुठल्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्या जवळ आश्रय काही झालेला नाही ना, ही याची मोठी खूप शंका आहे. म्हणजे पोलीस तपास त्यामध्ये चालू आहे. पोलीस तपासाने ते सत्य बाहेर नक्की येईल. जे आपण आता दोघांची नावं घेतली ते अजून ट्रेस आउट झालेले नाही आहेत. पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि नक्की त्यांना ट्रेस आउट करून योग्य जी काय माहिती खालून जे काय आरोपी ट्रेस आउट झाले त्यांनी कोणाकोणाचं नाव याच्यामध्ये सामील केलेलं आहे. तेव्हा आमचे महेंद्र तरुण जे काय त्या ठिकाणी भाष्य केलंय त्या मताशी आम्ही 100% समर्थन आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन उत्साहात पार पडला. या बैठकीचे अध्यक्षपद अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी भूषवले. प्रशासकीय विभागांकडे असलेले प्रलंबित अर्ज त्वरित मार्गी लावा असे कडक निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या अर्जांचा सविस्तर आढावा घेत कामात दिरंगाई न करण्याच्या सूचना दिल्या. नवीन अर्जांवर आतापर्यंत काय कारवाई केली याचा वस्तुनिष्ठ आढावा सादर करण्याचे आदेश देखील त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. आजच्या लोकशाही दिनात जिल्हा परिषद पुरवठा कार्यालय आणि सैनिक कल्याण कार्यालयाकडे एकूण 7 तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. सामान्य जनतेच्या तक्रारींचे निराकरण वेळेत होणे गरजेचे असून नागरिकांना चक्रा मारायला लावू नका असे गलांडे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मोठा राजकीय भूकंप झाला. ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्यासह नागोठणे विभागाचे अनेक दिग्गज पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये विभाग प्रमुख संजय महाडिक, माजी सरपंच डॉक्टर मिलिंद धात्रक आणि विद्यमान सरपंच सुप्रिया महाडिक यांचा समावेश असल्यानं जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार यांनी राजकारणातील सुसंस्कृतपणावर भर दिला. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला सुसंस्कृत राजकारण शिकवलंय. बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून आता तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. शिव, शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र कुठेही मागे राहू नये याच भावनेतून आम्ही महाविकास आघाडीसोबत काम केलं होतं अशी आठवण देखील अजित पवार यांनी करून दिली. रायगडमधील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगानं बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. आम्हाला सगळीच कामं करावी लागतात. मागे तक्रारीदारांनी सांगितलं होतं या पक्षप्रवेशाला आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष अक्षय पवारांच्या निमित्तानं आलो होतो. मुंबईला चाललेलं हेही काम करायचं, हे काम करायचे. निवडणुका पण महत्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं स्वागत करणं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करणं तेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून रायगडमध्ये आलो. या सगळ्या लोकांना गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये मी कुठलाच न्याय देऊ शकत नव्हतो. जे 30 वर्ष माझ्यासोबत संघर्ष करतायत, स्वतःच्या कुटुंबामध्ये सुद्धा हालअपेष्टा सहन करतायत, परंतु पक्षनिष्ठा त्यांनी सोडली नाही. आणि म्हणून एक व्यावहारिक निर्णय सत्तेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवण्याचा, त्यांच्या गावामध्ये त्यांच्या पंचायती टिकल्या पाहिजेत, त्या गावातल्या लोकांना ह्या इंडस्ट्रीज एरियाचा चांगला उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की याच्यामध्ये सत्ता सहभागी झाल्याशिवाय कुठल्या गोष्टी होऊ शकत नाही. आणि आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेचा प्रवाहाकडे सगळेजण आहेत. मी खूप उशिरा निर्णय घेतला. खरं तर हा निर्णय मी 3 वर्षापूर्वी घेतला असता तर कुठेतरी सत्तेत मी आमदार असतो, परंतु मला निष्ठा सोडण्याची इच्छा झाली नाही, माझ्यासाठी इच्छा झाली नाही. परंतु आता कार्यकर्त्यांचा सगळा मी जो कल बघितला, त्यांच्या गावामध्ये न्याय देऊ शकत नाही ही स्थिती झाल्यानंतर हा निर्णय घेणं मला भाग पडलं. आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस का स्वीकारली याचं कारण रायगड जिल्ह्याचं एक हाती नेतृत्व तटकरे फॅमिलीकडे आहे. तटकरे कार्यकर्त्यांना न्याय देत आहेत असं चित्र गेली 6 महिने मला दिसतोय. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील 41 भुवनेश्वर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचा निर्धार मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उपस्थिती लावत भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित घाग यांनाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
कार्यक्रमात बोलताना महामंत्री प्रशांत शिंदे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याचा ठाम विश्वास व्यक्त केलाय। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी घाग यांच्या ताकदीच्या नेतृत्वाचं कौतुक केलंय। दरम्यान खासदार धैर्यशील पाटील यांनी मित्रपक्षांना स्पष्ट इशारा दिलाय। सन्मानानं जागा वाटप न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। भुवनेश्वर मतदारसंघात सध्या भाजपासाठी अत्यंत अनुकूल वातावरण असून विजयाचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे। या मेळाव्यानं स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणली आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भुवनेश्वर जिल्हा परिषद गटाचा निर्धार मेळावा झाला। खरं तर निर्धार मेळावा हा कुठं कोणाला कमी दाखवण्यासाठी किंवा काही कोणाला बोलण्यासाठी नव्हता। हा भारतीय जनता पार्टीच्या भविष्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी होता। भुवनेश्वर जिल्हा परिषद गटासाठी होता। इथले जे नागरिक आहेत ते भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊ यांच्यानी प्रेरित झालेले सगळे मतदार आहेत। त्यांना अपेक्षा आहे की इथे कमल त्यांना बटन दिसला पाहिजे आणि ह्या जे नागरिक आहेत ज्यांना वाटतंय की इथे भारतीय जनता पार्टीचं कमल आमच्या समोर बटन दाबण्यासाठी आलं पाहिजे आणि जे कार्यकर्ते अहोरात्र पक्षासाठी मेहनत घेत आहेत, गेले अनेक वर्ष आमचे जुने कार्यकर्ते आहेत, आता भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस आलेले आहेत। केंद्रात राज्यात सरकार आहे, या जिल्ह्यामध्ये आमचे आमदार आहेत, जिल्ह्यामध्ये खासदार आहेत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस येतात। जर भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस आले आहेत तर या भुवनेश्वर गटामध्ये देखील कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आणि भारतीय जनता पार्टी भविष्यात वाढवण्यासाठी हा निर्धार मेळाव्याचे आयोजन केलं होतं। रोह्यामध्ये भारतीय जनता पक्ष गेले कित्येक वर्ष ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट करून वाढवलाय आणि लोकांनी त्यांना जो प्रतिसाद दिलाय तो प्रतिसाद या ठिकाणी त्याची चौकशी करण्याकरता, तो किती आहे हे बघण्याकरता आलेल्या निवडणुका मोठ्या ताकदीनं निवडण्याचं जाण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे। आणि आम्हाला निश्चितपणानं आम्हाला विश्वास आहे, कारण आज एकाच जिल्हा परिषदेच्या विभागातली ही बैठक या ठिकाणी घेतली। कसं असतं, जसा पाऊस येणार आहे तर अगोदर शेतकऱ्याला जशी त्याची चाहूल लागते, काही पक्षी प्राणी यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या हालचालीमध्ये जसा बदल या ठिकाणी दिसतो, तसा आम्हा राजकारण्यांना जर आम्ही निवडणुका जिंकणार असू तर आम्हाला तो बदल या ठिकाणी आम्हाला ओळखता येतो आणि तोच बदल मला या सभेमध्ये या ठिकाणी दिसतोय। अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून अक्षया नाईक यांची निवड झाल्याबद्दल यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। या समारंभाला पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अक्षया नाईक यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले। अलिबाग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेषतः स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी त्या प्रभावी कामगिरी करतील असा विश्वास पतसंस्थेच्या वतीनं व्यक्त करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी यशोधन पतसंस्थेचे आभार मानले। शहराचा कायापालट करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्यावर माझा भर राहील असं त्यांनी यावेळी ठामपणे सांगितलंय। या कार्यक्रमातून स्थानिक सहकार क्षेत्र आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक समन्वयाचं दर्शन घडलंय। अलिबागच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असून आगामी काळात शहरात विविध लोकोपयोगी प्रकल्प राबवले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। माणगावमध्ये 1 फेब्रुवारी रोजी दिव्यांगांसाठी एका विशेष मोफत मोजमाप शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। रोटरी क्लब ऑफ पुणे, मेट्रो आणि भारत विकास परिषद कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर पार पडणार आहे। या शिबिरात सुमारे 200 दिव्यांगांना 50,000 रुपये किमतीचे अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय मोफत दिले जाणार आहेत। हे पाय वजनाने अत्यंत हलके असून यामुळे दिव्यांग व्यक्ती सहजपणे चालणे आणि धावणे करू शकतील। उतेखोल येथील वनवासी आश्रमशाळेत सकाळी 9 ते 12 या वेळेत हे शिबिर होणार आहे। या उपक्रमासाठी गरजूंनी आगाऊ नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे। आयोजकांतर्फे दिव्यांगांसाठी मोफत भोजन आणि रेल्वे स्थानकापासून बस स्थानकापर्यंत विशेष पिकअप आणि ड्रॉपची सोय करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यासह परिसरातील सर्व दिव्यांगांनी या मोठ्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले। हे शिबिर दिव्यांगांचे जीवन खऱ्या अर्थानं सुसह्य आणि गतिमान करण्यासाठी नक्कीच अत्यंत फायदेशीर ठरणार यात शंका नाही। आनंदाची, दिव्यांगांसाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे की माणगावमध्ये 300 दिव्यांगांसाठी मोफत दिव्यांग शिबिर होतं। 1 फेब्रुवारीला दिव्यांगांसाठी अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय, जयपूर फूट नाही, 50,000पेक्षा जास्त किंमत असलेला अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय, कृत्रिम हात आणि पोलिओ कॅलिपर
मोफत बसवून देण्यासाठी 1 फेब्रुवारीला प्रत्येक दिव्यांगाचं मोजमाप घेतलं जाणार आहे. हे ऐकणारे आणि व्हायरल करणं, मी सगळ्यांना विनंती करीन की जास्तीत जास्त हे व्हायरल करावं. फोन नंबर लिहून घ्या, म्हणजे आपल्याला फोन नंबर यावर नोंदणी करायची आहे. ऑन स्पॉट वेळेवर दिव्यांगांना एंट्री नाहीये. हा जरी शासकीय कार्यक्रम नसला, सामाजिक संस्था करत असली तरी सुद्धा पूर्व नोंदणी आवश्यक आहे. तर मी नंबर सांगतो, नंबर लिहून घ्या. 9811 38052 98811 38052. पर्यायी नंबर घ्या 98230 24232 9823024232. या फोनवर कुठलीही फी नाही, मोफत आहे. या फोनवर दिव्यांगाने फोन करा, नोंदणी करा आणि अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय घेऊन जा. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.